नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील 5 ते 6 गावात मंगळवारी दुपारी 4 वाजता गारपीट व वादळी पावसाने थैमान घातल्याने अनेक घरांवरील पत्रे उडाली। हरभरा, गहू, टरबूजाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने त्वरित सर्वेक्षण करण्याचे आदेश धामणगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रताप अडसड यांनी तालुका प्रशासनाला दिले आहेत। तालुक्यातील पिंपरीगाव, पळसमंडळ, धर्मापूर, खेडपिंपरी यांच्यासह अनेक गावात मंगळवारी दुपारी 4 वाजता गारपीट, वादळी पावसाने थैमान घातलं। यात गहू, हरभरा, टरबूज, भाजीपाल्यासह अनेक पिकांचं नुकसान झालं। पावसापूर्वी आलेल्या वादळाने अक्षरशः दाणादाण उडवली। काही घरांवरील पत्रे उडाले। तालुका प्रशासनाने प्राथमिक अहवाल तयार केला असला तरी तलाठी, कृषी सहाय्यक यांनी पिकाचे नुकसान झालेल्या प्रत्येक शेतात जाऊन पंचनामे करावेत। तसेच ज्या घराचे 3 पत्रे उडाले त्या घराचे सर्वेक्षण तलाठी व ग्रामसेवक यांनी करण्याचे आदेश देण्यात यावे। या संदर्भात तालुका प्रशासनाशी मोबाईलवर धामणगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रताप अडसड यांनी चर्चा करून आढावा घेतला। नुकसानग्रस्तांना मदत देण्यात यावी असे आदेशही आमदारांनी प्रशासनाला दिले आहेत। उत्तम ब्राह्मणवाडे, सागर सव्वा लाखे, विदर्भ न्यूज, नांदगाव खंडेश्वर।